हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे इकोसिस्टीमवरचा किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड अतिशय महत्त्वाचा फॅक्टर जो आहे, जो समुद्री परिसंस्था ज्याला म्हणतो आपण, ओशनिक इकोसिस्टीम किंवा मरीन इकोसिस्टीमच्या हिशोबानं अतिशय महत्त्वाचा असलेला कोरल रीफ्स. आणि त्याच्याकडं अलीकडच्या काळामध्ये क्लायमेट चेंजमुळं काही सिरियस अशा इश्यूजना, कोरल रीफ्सना तोंड द्यावं लागतंय आणि जगभरातले सायंटिस्ट त्याच्याविषयीचा एक वॉर्निंग सिग्नल देत आहेत. तसा तर हा जो टॉपिक आहे तो काही काळापासून चर्चेत आहे. आपण परत त्याला घेणार आहोत. याला आपण दोन्ही प्रकारे एक्सपेक्ट करतोय, प्रिलिमच्या हिशोबाने आणि मेन्सच्या हिशोबाने. अगोदरच एक थोडंसं म्हणेन की टॉपिक आत्ताचं लेक्चर काही मोठं होईलच, आणि परंतु याच्यामध्ये आपल्याला प्रिलिमच्या हिशोबाने MCQs आणि मेन्सच्या हिशोबाने एक मोठा क्वेश्चन, असा दोन्ही अँगलनी याला आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहावा असं मी सजेस्ट करेन. चालू करूयात आपण. कोरल ब्लिचिंग हा आजचा टॉपिक आहे, परंतु त्याच्या अगोदर इथं आपण बघणार आहोत की कोरल रीफ्स असतात काय, त्यांचं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून किंवा वेगवेगळ्या घटकांसाठी असणारं महत्त्व काय आहे, आणि मग आपण मिळणार आहोत की कोरल ब्लिचिंग ही जी समस्या आहे ती काय आहे, ते नक्की काय असतं आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात. आणि मग आपला ऑल ओव्हर जो एक क्वेश्चन आहे तो तयार होईल आणि इन बिटवीन बरेचसे MCQs येतील. चला, कोरल रीफ्स काय आहेत, तर हे जे दिसतंय तुम्हाला अशा प्रकारचं अतिशय विलोभनीय दृश्य आपण बऱ्याच वेळा नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कवरी अंडर वॉटर स्कुबा डायव्हिंग वगैरे करणारे लोक असतात तशा वेळेसच्या शूटिंग्समध्ये बघतो. तर हे जे कलरफुल दिसत आहेत तेच आहेत कोरल रीफ्स. आणि ॲक्च्युली हे प्राणी आहेत आणि त्या प्राण्यांचं सिम्बायोसिस काय असतंय, निसर्गामध्ये काही ऑर्गॅनिझम्स एकमेकांना मदत करत, ज्याला आपण सहजीवन म्हणतो, एकमेकांना मदत करत जगत असतात. याच्यापासून याला काहीतरी फायदे होत असतात आणि याच्यापासून याला काहीतरी फायदे होत असतात. थोडक्यात काय, तर त्या दोघांचं जीवन एकमेकांवर अवलंबून असतं. अशा प्रकारचं सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणजे हे कोरल रीफ्स आहेत. त्याच्याविषयी बघूयात आपण. आता बघा, याच्यातले बरंचसं जे रिटर्न मटेरियल आहे ते मी नंतर तुम्हाला रिव्हिजन सोपं जावं यासाठी प्रत्येक व्हिडिओच्या खाली आपण त्याची PDF टाकतोय. तर पुन्हा वाचताना रिव्हिजन करताना तुम्हाला त्याचा थोडा लिंक लागावी याच्यासाठी म्हणून काही फुल सेंटेन्सेस घेतलेत, पूर्णच पॉईंट फॉर्ममध्ये त्याला केलेलं नाही. आणि त्याच्यामुळं हे मटेरियल थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह अशा प्रकारचं जाणून बुजून ठेवण्यात आलेलं आहे. काय आहेत पहा, हे दीज आर व्हायब्रंट अंडर वॉटर इकोसिस्टीम्स बिल्ट बाय, कोण तयार करतं ह्या इकोसिस्टीम्स, टायनी कोरल पॉलिप्स. इथं परत आपला महत्वाचा शब्द आला पहा. कोरल पॉलिप्स काय असतात ते बघायचं असेल तर आपल्याला थोडंसं पुढं जावं लागेल. हे असतात कोरल पॉलिप्स. हे एकदम छोटे छोटे ॲनिमल्स आहेत आणि फ्री स्विमिंग ॲनिमल्स आहेत. म्हणजे थोडक्यात सुरुवातीच्या काळामध्ये यांच्या लार्वी म्हणजे आळ्यासारखे छोटे छोटे हे असतात, जे समुद्रात पोहत पोहत जातात आणि कुठेतरी आधार सापडेल अशा ठिकाणी चिकटून बसतात आणि मग त्यांच्याबरोबर आल्गी येतात आणि दोघं मिळून प्रचंड मोठं स्ट्रक्चर तयार करतात. त्यालाच आपण कोरल रीफ्स म्हणतो. तर हे आहेत कोरल पॉलिप्स. पहा, लिव्हिंग स्ट्रक्चर. रीफ्स आर कॉलनीज म्हणजे भली मोठी वसाहत जे ग्रुपने एकत्र राहतात. कॉलनीज ऑफ टायनी ॲनिमल्स कॉल्ड कोरल पॉलिप्स. आणि हे जे कोरल पॉलिप्स असतात, सिक्रेट हार्ड कॅल्शियम कार्बोनेट स्केलेटन्स, जसे की शंख आणि शिंपले, ते पण कॅल्शियम कार्बोनेटच आहेत. तर हे पोहतात, कुठेतरी एखाद्या आधाराला चिकटून बसतात आणि तिथं एकदम कडक अशा प्रकारचे कॅल्शियम कार्बोनेटनं बनलेले स्केलेटन्स तयार करतात. म्हणजेच आपण त्याला सापळा म्हणूयात, किंवा हा ठीक आहे, सापळाच ठीक राहील शब्द. स्केलेटन तयार करतात आणि त्याच्यातूनच त्यांची मोठी अशी कॉलनी निर्माण होत जाते. मोठी म्हणजे किती, लिटरली काही 100 किलोमीटर पर्यंत हे पसरत जाऊ शकतात. ठीक आहे. आणि त्यांचा समुद्री परिसंस्थेसाठी, मरीन इकोसिस्टीमसाठी
खूप मोठं महत्व आहे, ते आपण महत्व पुढे गेल्यावर बघणारच आहोत. चला, ह्या अंडर वॉटर इकोसिस्टीम आहे बिल्ट बाय टायनी कोरल पॉलिप्स, आणि यांना रेन फॉरेस्ट ऑफ द सी असं सुद्धा म्हणतात. याच्यावरून आपल्याला त्याचं समुद्रासाठी असणारं महत्व लक्षात यायला पाहिजे. लक्षात घ्या, जसं रेन फॉरेस्ट हे पृथ्वीवरची ऑल ओव्हर जगाची, जसं आपण अमेझॉनला लंग्स ऑफ द वर्ल्ड म्हणतो पहा, की एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्रोड्यूस करणारे आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारे, तेवढ्याच प्रकारचं महत्व जे आहे ते कोरल रीफ्सचं समुद्रासाठी असते, समुद्रासाठी आणि ऑल ओव्हर समुद्रातल्या जीवांसाठी. म्हणून कोरल रीफ्सना रेन फॉरेस्ट ऑफ द सी पण म्हणतात. इमेन्स बायोडायव्हर्सिटी सपोर्टिंग अ क्वार्टर ऑफ ऑल मरीन लाईफ. म्हणजे जरी हे ऑल ओव्हर समुद्राच्या टोटल पसाऱ्यापेक्षा बघा किती आहे, फक्त लेस दॅन 1% ऑफ द सी फ्लोअर, ओशन फ्लोअर, पण अ क्वार्टर ऑफ ऑल मरीन लाईफ, एकूण समुद्री जीवनाच्या जवळपास 1/4 भाग हा यांच्यावर अवलंबून असतो आपल्या जीवनासाठी. हे यांचं महत्व आहे. ठीक आहे, हे जे स्ट्रक्चर्स आहेत, फॉर्म फ्रॉम कॅल्शियम कार्बोनेट, आत्ताच बोललो आपण, सिक्रेटेड बाय कोरल्स, क्रिएटिंग कॉम्प्लेक्स हॅबिटॅट, अतिशय गुंतागुंतीची अशी वसाहती निर्माण होते, आणि त्याच्यातून हे जे हॅबिटॅट तयार झाले कॉम्प्लेक्स, त्याच्यातून काय काय मिळतं दुसऱ्या जीवांना? फूड, शेल्टर अँड नर्सरीज फॉर काउंटलेस स्पीसीज. आता एक एक गोष्ट बघा, यांच्यापासून दुसऱ्या जीवांना, दुसऱ्या प्राण्यांना, माशांना वगैरे, मासे असतील, खेकडे असतील, ऑक्टोपस असतील, जे जे समुद्रात सापडते, अशांना त्याच्यातून फूड मिळतं, राहायला निवारा मिळतो, लपायला जागा मिळते, अंडी घालायला जागा मिळते. आणि नर्सरीज म्हणजे खोल समुद्रात जाण्याच्या अगोदर लहान लहान माशांची जी पिल्लं असतात त्यांचं अपब्रिंगिंग, त्यांची नरिशमेंट अगोदर इथं होते. म्हणजे हे त्यांचं सुरक्षित ठिकाण आहे, हे त्यांचं पाळणाघर आहे. इथंच ते मासे लहानाचे मोठे होतात आणि मग नॅचरली त्यांना जिथं जायचंय तिथं जातील. म्हणजे काही उथळ पाण्यात राहणारे असतील, काही खोल समुद्रात राहणारे असतील, परंतु त्यातल्या बऱ्याचशा जीवांच्या पिल्लांसाठीचं सुरुवातीचं बालपण घालवण्याचं ठिकाण म्हणजे हे कोरल रीफ्स आहेत. नर्सरीज फॉर काउंटलेस स्पीसीज व्हाईल ऑल्सो यील्डिंग पोटेन्शियल मेडिसिन्स. औषधी वनस्पती जसं म्हणतो आपण तसं, जसं की आता बघा आर्टिफिशियल कॅल्शियमच्या गोळ्या खातो आपण, म्हणजे शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर ह्या अशा कॅल्शियम कार्बोनेटच्या पावडर पासूनच त्या बनवलेल्या असतात. म्हणजे त्याला ग्राइंड करून, भुगा करून, त्याच्यानंतर तुम्ही प्रवाळ भस्म आयुर्वेदामध्ये एक शब्द वाचता पहा, तर ते प्रवाळ पण याच्यातलाच कोरल रीफ्सचाच प्रकार आहे. तो त्याचं भुगा करून, त्याची पावडर करून, भस्म म्हणजेच पावडर, ते करून औषधात वापरलं जात आहे. तर नवनव्या प्रकारच्या औषधांवर याच्याकडे भरपूर पोटेन्शियल आहे वेगवेगळ्या आजारांवर. जसं की समुद्र जीवांकडे एक कॅपॅसिटी काय असते? रिजनरेशन. जसं पालीचं शेपूट तुटलं तर पालीला शेपूट येते, तसं स्टारफिशचा पाय तुटला तर स्टारफिशला पाय उगवतो. तर सायंटिस्ट असा प्रयत्न करतायत. ऍक्च्युली हा आता स्टेम सेल आणि सेल बायोलॉजीचा टॉपिक आहे, आलाय तर आपण बघूयात तिथं थोडंसं. तर मग आपल्या शरीरातल्या काही सेल्स जर नष्ट होतात तर त्या सेल पुन्हा जन्माला घालता येऊ शकतील, कारण त्याच्यासाठी समुद्री जीवांच्या अशा रिजनरेशन करणाऱ्या सेल्सचा उपयोग करता येऊ शकेल का, या अँगलनं पण सायंटिस्ट रिसर्च करतायत. तर औषध मिळवण्यासाठी म्हणून सुद्धा यांचा बऱ्याच मोठा फायदा आहे. आणि दुसरा आहे व्हॅल्युएबल टुरिझम. जी कोस्टल रिजनमध्ये राहणारे लोक असतात त्यांना व्यवसायाचा एक संधी, ज्या ठिकाणी एवढं सुंदर समुद्री किनारा असेल अशा ठिकाणी पर्यटक येतील. स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग वगैरे सारखे जे टुरिझम, जसं आपण कोकणात सिंधुदुर्गला बघतो, अशा प्रकारच्या टुरिझममुळं त्याच्यातून लोकांना पोटापाण्याचा व्यवसाय पण मिळू शकतो. हे यांचं महत्व आहे. त्याचबरोबर इकॉलॉजिकली काय महत्व आहे पहा, प्रोव्हाइडिंग व्हायटल कोस्टल प्रोटेक्शन. जसं मोठं जोराचं वादळ आलं म्हणा, समुद्राच्या लाटा उठल्या, सुनामी आली, तर अशा वेळेस काय झालेलं होतं बघा, भारतातच
असं लक्षात आलं की ईस्टर्न कोस्टला ज्या ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदळवन होतं, कांदळवनाला काय शब्द वापरतो आपण, मँग्रुव्ज, तर अशा ठिकाणी लाटांना अडवायचं काम नॅचरली त्यांनी केलं. तर अशा लाटांना अडवायचं आणि किनाऱ्याचं प्रोटेक्शन करायचं. लाटांनी किनाऱ्याची धूप होते, किनाऱ्याची झीज होते, अशाला थांबवायचं काम सुद्धा हे कोरल रीफ्स नॅचरली करतात. त्याचबरोबर फूड आणि इकॉनॉमिक बेनिफिट्स ह्याच्याविषयी तर आता आपण बोललोच, टू द बिलियन्स वर्ल्ड वाईड. आता कोरल रीफ्स नक्की आहेत काय त्याच्याविषयी पण बोललो आपण. आत्ताच आलो होतो इथं की बाबा हे कोरल पॉलिप्स जे आहेत, छोटे छोटे ॲनिमल्स, हे कॅल्शियम कार्बोनेट स्केलेटन सिक्रेट करतात आणि खूप मोठी वसाहत निर्माण करतात. त्यालाच आपण म्हणतोय कोरल रीफ्स. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत. दे आर अर्थ मोस्ट बायोडायव्हर्स मरीन इकोसिस्टीम. म्हणजे फक्त हे एकटे नसतात, मगाच बोललो, यांच्याबरोबर कोण असतात, फिश असतात, इनव्हर्टिब्रेट्स असतात आणि प्लांट्स असतात. इनव्हर्टिब्रेट्स कोण असतात, ज्यांना व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा खाना नसतो, अपृष्ठरज्जू प्राणी, म्हणजे जसं की गोगलगाय आहे समजा, ठीक आहे, स्टारफिश आहे समजा, मोलिस्क ज्याला म्हणतो आपण, मृदुकाय प्राणी, असे प्राणी आणि प्लांट्स, समुद्री वनस्पती, अशा सगळ्यांपासून मिळून अतिशय बायोडायव्हर्सिटीचा प्रचंड, पृथ्वीच्याच दृष्टीनं महत्वाचे असे इकोसिस्टीम बनवायचं काम जे आहे ते कोरल रीफ्स करत असतात. त्याच्यानंतर हाऊ आर दिस फॉर्म्ड, बघा, फ्री स्विमिंग लार्वी, मगाच बोललो आया असतात यांच्या छोटे छोटे पॉलिप्स होण्याच्या अगोदर. या छोटे छोटे जे लार्वे असतात हे मोठ्या एखाद्या हार्ड सरफेसला चिकटून बसतात आणि त्यांचेच पुढे रीफ्स तयार होतात. जॉग्राफीवाले असतील किंवा इनफॅक्ट आपल्याला जीएस मध्ये पण अभ्यास करावाच लागतो, ॲटॉल्स वगैरे डेव्हलप होतात. ते ॲटॉल्स काय असतात तर सर्क्युलर वाढलेले कोरल रीफ्सच असतात. असे मोठे मोठे स्ट्रक्चर्स, जसं आपण पुढे एका ठिकाणी बघणार आहोत कुठं कुठं आढळतात, तर ऑस्ट्रेलियाचं ग्रेट बॅरियर रीफ माहित आहे पहा आपल्याला. साधारणतः ऑस्ट्रेलियाच्या ईस्टर्न कोस्टला 3500 किलोमीटर पर्यंत अखंडपणे पसरलेले जे आहे आणि जगभरातले सायंटिस्ट जिथं कोरल रीफ्सचा अभ्यास करायला येतात ते सुद्धा अलीकडे धोक्यात आलेलं बघायला मिळतंय. आणि आपण हा टॉपिक डिस्कशनला घेण्यामागचं कारण तेच आहे की एवढी मोठी महत्वाची इकोसिस्टीम धोक्यात आलेली आहे. चला आता इथं त्यांचं महत्व बघणार आहोत, व्हाय दे मॅटर किंवा इकोसिस्टीम सर्व्हिसेस दे प्रोव्हाइड. निसर्गामध्ये यांचं काय महत्व आहे, हे काय देतात, यांचं काय इम्पॉर्टन्स आहे. एक पहिली गोष्ट आहे हॅबिटॅट. कोणासाठी हॅबिटॅट, मगाच बोललो आपण की बाबा माशी वगैरे असतात, क्रुशियल फीडिंग ग्राउंड्स असतात. हे स्पॉनिंग म्हणजेच अंडी घालणे, अंडी घालणे किंवा छोटी छोटी पिल्ल जन्माला घालणे. अँड नर्सरी ग्राउंड्स आहेत हे बाकीच्या जीवांसाठी. त्यानंतर कोस्टल प्रोटेक्शन, आत्ताच बघितलं, हे नॅचरल बॅरियर म्हणून काम करतात. कोस्टलाईन्स फ्रॉम, वादळांपासून किनाऱ्यांना वाचवतात, झीज धूप होण्यापासून वाचवतात, सुनामीज पासून मोठा अडथळा निर्माण करतात आणि लाटा किनाऱ्यावर येऊ देत नाहीत. यांचं आर्थिक महत्व काय आहे, टुरिझम विषयी बोललोच आपण, डायव्हिंग, स्नोर्कलिंग वगैरे. त्यानंतर मासेमारी. आता ऑब्विसली इथं जर मोठ्या प्रमाणामध्ये मासे जे आहेत ते अंडी घालण्यासाठी येणार असतील तर या भागातल्या आजूबाजूच्या लोकांना भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारीसाठी मासे अवेलेबल होतील. आणि औषध वगैरे बोललेलोच आहोत. फूड सिक्युरिटी काय, परत तेच कोस्टल कम्युनिटी जे आहेत पहा, किनारी भागात राहणाऱ्या लोकांसाठी, लाखो लोकांसाठी अन्नाचा पुरवठा करणारी ही एक मोठी इकोसिस्टीम आहे. आता जगभरामध्ये ह्या ज्या आहेत त्या कुठं सापडतात, की लोकेशन्स ओव्हर 100 कंट्रीज मध्ये ह्या सापडतात. आता परत आपला एमसीक्यू आला पहा. आता ऍक्च्युली एमसीक्यू तिथं आहेच, कोरल रीफ्स काय आहेत हाच एमसीक्यू आहे, लक्षात घ्या. त्यांचं महत्व वगैरे हा मेनच्या अँगलनं टॉपिक झाला, परंतु कोरल रीफ्स म्हणजेच कोरल पॉलिप्स नावाचे छोटे छोटे ॲनिमल्स आहेत जे एकमेकांना म्हणजे ग्रुपनं राहतात, मोठ्या वळक्यानं राहतात आणि मोठी कॉलनी तयार करतात. आणि ते सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे बिटवीन, आता आपल्याला पुढे आल्यानंतर त्याचं त्या अलगीचं नाव आहे, तर स्पेसिफिकली ते एक प्रिलिमसाठी म्हणून येऊ शकतं. नसेल तर ऑल ओव्हर हा टॉपिक
मेनसाठी तर आहेच आहे. ठीक आहे, चला. 100 पेक्षा जास्त देशांमध्ये सापडते. मोस्ट डायव्हर्स सगळ्यात जास्त कुठं सापडते? परत MCQ आहे पहा हा. कोरल ट्रँगल. कोरल ट्रँगल काय आहे हा क्वेश्चन आहे. कोरल ट्रँगल कुठं आहे? साऊथ ईस्ट एशिया, म्हणजे आपल्याच भारताच्या मॅपमध्ये जर बघाल तर उजव्या बाजूला खालच्या बाजूला हा कोरल ट्रँगल आहे. कुठल्या कुठल्या देशात पसरलेला आहे हे? इंडोनेशिया, मलेशिया, पापुआ न्यू गिनी, फिलिपाईन्स, सोलोमन आयलँड आणि तिमोर लेस्ट, यालाच म्हणतात ईस्ट तिमोर. ईस्ट तिमोर नावाचा देश तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या खाली तिमोर सी पण पाहायला मिळेल पहा, आणि तिथं तुम्हाला हा सापडेल. एवढ्या देशांमध्ये त्रिकोणी आकाराचे महाप्रचंड पसरलेल्या कोरल रीफ्सनाच म्हणतात कोरल ट्रँगल. हा प्रिलिमसाठी महत्वाचा फॅक्ट असू शकतो. ठीक आहे, आणि फेमस सिस्टीम ऑस्ट्रेलियाचा ग्रेट बॅरियर रीफ आत्ताच आपण बोललेलो होतो. परत दुसरा MCQ भारताच्या दृष्टिकोनातून विचारला तर बघा, भारतात कोरल रीफ्स कुठं कुठं सापडतात? तर त्याचं उत्तर आहे गल्फ ऑफ कच्छ, गल्फ ऑफ मन्नार, अंदमान अँड निकोबार आणि लक्षद्वीप. ठीक आहे, आता इथं परत फॅक्ट काय पहा, अंदमान निकोबार मध्ये जो ग्रेट निकोबार प्रोजेक्ट सध्या चर्चेत आहे आणि तिथं आदिवासी लोकांनी आवाज उठवलेला आहे की आमची ही नेटिव्ह प्लेस आहे आणि तिला धोका निर्माण होतोय, तिथली इकोसिस्टीम धोक्यात येऊ शकते. तो पण आपल्याला या दृष्टीनं महत्वाचा अशा प्रकारचा टॉपिक आहे. ठीक आहे, तो पण कव्हर करायचा प्रयत्न करूयात आपण. हा जो आहे अंदमान निकोबार, त्या अँगलनं पण बघायला पाहिजे. लक्षद्वीप पण अलीकडे चर्चेत आहे पहा, वेगळा थोडासा पॉलिटिकल अँगलनं चर्चेत आहे, परंतु चर्चेत आहे, महत्वाचा आहे. आता इथं दुसरी एक गोष्ट काय बघायला पाहिजे, भारतामध्ये आपण बायो स्पियर्स म्हणा किंवा सँच्युरीज बघतो, नॅशनल पार्क्स बघतो, वाईल्ड लाईफ सँच्युरीज. तसं भारतामध्ये मरीन सँच्युरी म्हणजे समुद्री सँच्युरी कुठं कुठं आहेत? गल्फ ऑफ मन्नार, गल्फ ऑफ कच्छ मध्ये मरीन सँच्युरीज आहेत का? ते ही फॅक्ट जी आहे ती चेक करून बघायला पाहिजे. तो अगेन प्रिलिमचा क्वेश्चन असू शकतो. ठीक आहे, पहिली मरीन सँच्युरी कुठली आहे? ऑल ओव्हर किती मरीन सँच्युरी आहेत भारतामध्ये? आणि मग आता एवढ्या महत्वाच्या असलेल्या समुद्राच्या दृष्टीनं, ऑल ओव्हर जगाच्याच दृष्टीनं, पृथ्वीच्याच दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या या इकोसिस्टीमला धोके काय काय, थ्रेट्स बघा. क्लायमेट चेंज आहे, ओशन, हे सगळे आता आपण 1 बाय 1 खाली डिटेल डिस्कस करणार आहोत. आता इथं फक्त समअप करतोय. क्लायमेट चेंज आहे, ओशन ऍसिडिफिकेशन म्हणजे त्याची ऍसिडिटी वाढली, प्रदूषण आहे, फिजिकल डॅमेज, थ्रेटन दिस व्हायटल इकोसिस्टीम्स, इम्पॅक्टिंग देअर ॲबिलिटी टू प्रोव्हाइड इसेन्शियल सर्व्हिसेस. हे जे सगळे देत आहेत ते निसर्गासाठी आणि ऑल ओव्हर जगासाठी, या सगळ्यांच्या त्यांना देण्याच्या कॅपॅसिटीवर आणि मरीन लाईफला जगवून ठेवण्याच्या कॅपॅसिटीवर ऍडव्हर्स इम्पॅक्ट होताना आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. मग आता आपला जो मेन हेडिंग दिलेला टायटल आहे, टॉपिक आहे कोरल ब्लिचिंग, तो आला पहा. आता एवढं त्याचं बॅकग्राऊंड बघितल्याशिवाय हे कळत नाही की ब्लिचिंग काय आहे. आता वर बघा किती कलरफुल पिक्चर, एकदम असं नेत्रदीपक ज्याला म्हणतो आपण तसं बघितलेलं होतं. परंतु ब्लिचिंग शब्दाचा अर्थ अगोदर समजून घ्या. ब्लिचिंगचा अर्थ असतो कलर निघून जाणे. तर कोरल ज्या आहेत त्या अशा व्हायला लागतात, मरायला लागलेल्या कोरल्स आहेत. वरचं बघितलेलं चित्र कसं होतं बघा, एकदम अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचं. आणि हा जो आहे तो कलर हा निघून चालला, यालाच म्हणतात कोरल ब्लिचिंग. मग आता इथून पुढच्या टॉपिक मध्ये आपण तेच बघणार आहोत. कोरल ब्लिचिंग काय असतं, का होतं, कोरल ब्लिचिंग होतं म्हणजे कोरल्स मरतात का, किंवा ब्लिचिंग झाल्यावर परत त्या नीट होऊ शकतात, रिवाईव्ह होऊ शकतात का, आपल्या पूर्वीच्या स्वरूपात येऊ शकतात का. म्हणजे थोडक्यात कोरल ब्लिचिंग रिव्हर्स करता येऊ शकतं का. ठीक आहे, आणि जर नाही झालं तर याचे नुकसान, ऍक्च्युली आता नुकसान आपल्याला कळलेलं असलं पाहिजे. वरच बघितलं त्याचं महत्व काय आहे. मग हे जर नष्ट झालं तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कोलॅप्स होणार आहेत, हेच त्याचं नुकसान आहे.
पण ते नुकसान परत आपण खाली डिटेल डिस्कस केलेलं आहे. चला कोरल ब्लिचिंग बघूयात. व्हॉट इज कोरल ब्लिचिंग अँड व्हॉट कॉजेस इट? कोरल ब्लिचिंग इज अ स्ट्रेस रिस्पॉन्स. याचा अर्थ कोरल्सवर कसला तरी ताण आलेला आहे, टेन्शन आलेलं आहे. ठीक आहे, काय ताण आलेला आहे? आणि ताण आल्यामुळं काय होतं, कोरल जे आहेत ह्या एक्सपेल म्हणजे काढून टाकतात किंवा बाहेर टाकतात. काय बाहेर टाकतात? मायक्रोस्कोपिक कलरफुल अल्गी बोललो होतो आपण. कोरल रीफ हे कोणाचं सिम्बायसिस आहे? कोरल्स हे ॲनिमल्स आणि अल्गी शेवाळ या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. तर ती अल्गी जी असते ती याच्या आत एंट्री करते, आतमध्ये बसते. आणि दोघांचा काय संबंध आहे बघा. कोरल्स ना मगाशी बघितला तो एकदम अट्रॅक्टिव्ह कलर जो आहे तो त्या अल्गीमुळे आहे. आणि प्लस अल्गी ही वनस्पती आहे, म्हणजे ऍक्च्युली ते मायक्रोस्कोपिक पण असतात आणि मॅक्रोस्कोपिक म्हणजे युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर अशा दोन्ही प्रकारचे अल्गी असतात. तर त्यांच्याकडे क्लोरोफिल असते, त्याच्यामुळे ते फोटोसिंथेसिस करू शकतात. याचाच अर्थ कोरल जे आहेत ते त्या अल्गीला राहायला घर देत आहेत आणि अल्गी जी आहे ती त्याला फोटोसिंथेसिस करून फूड अवेलेबल करून देते आणि प्लस कलर पण देते. हा MCQ असायला पाहिजे पहा, MCQचं स्टेटमेंट. कोरल आणि अल्गीचं सिम्बायसिस म्हणजे कोरल रीफ्स आहेत. तर याच्यात कोरल्स अल्गीला शेल्टर देतात, निवारा देतात, राहायला घर देतात आणि अल्गी त्याला फूड देते. आणि कोरलचा कलर सुद्धा अल्गीमुळेच असतो. त्या अल्गीचं नाव काय आहे? झूझॅन्थेली. परत MCQ आला पहा. तर जर असा ताण निर्माण झाला, काय ताण असणार आहे तो आता बघणार आहोत आपण. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्री पाण्याचं टेम्परेचर वाढलं आणि हा स्ट्रेस कोरलला सहन होत नाही आणि ते आपल्या आतल्या अल्गीला बाहेर काढून टाकतात. अल्गी बाहेर काढून टाकली की त्यांचा कलर गायब होतो आणि त्यांना फूड देणाराच कंपोनंट बाहेर पडला तर ते आता मरणासन्न अवस्थेत पोचतात असं म्हणूयात आपण. मरत नाहीत हा, दोन्हीत फरक आहे बघा. चला, दिस लिव्स द कोरल ट्रान्सपरंट. जसं की हे अल्गी बाहेर पडतं तर कोरल कसल्या होतात? ट्रान्सपरंट आणि व्हाईट कॅल्शियम कार्बोनेट स्केलेटन दिसायला लागते. हे खालचं चित्र दाखवलंय मगाशी. म्हणजे आता त्या कलरफुल अट्रॅक्टिव्ह दिसणार नाहीत. हे जे पांढरं नुसत्या वाळलेल्या काटाड्या जशा असतात तशा प्रकारचं स्ट्रक्चर कॅल्शियम कार्बोनेटचं स्ट्रक्चर. याच्यातून अल्गी बाहेर पडली, झूझॅन्थेली, आणि त्याच्यामुळं त्याचा अट्रॅक्टिव्ह कलर गायब झाला. मग आता पुढचा प्रश्न आहे की ब्लिचिंग होतं म्हणजे सायंटिफिकली काय होतं? अतिशय महत्वाचा टॉपिक. सायन्स बिहाइंड ब्लिचिंग. एक सिम्बायोटिक पार्टनरशिप बोललोच मगाशीच आपण. पुन्हा सिम्बायोटिक पार्टनरशिप पहिली कोरल्स आणि झूझॅन्थेली सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे. कोरल काय देतं बघा? शेल्टर. आणि इन एक्सचेंज अल्गी काय देते त्याला? त्याच्या एकूण खाद्याच्या 90% फूड, एनर्जी किंवा फूड आणि कलर, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. MCQचे स्टेटमेंट इथंच फसवतात. म्हणजे अल्गी आहे तर आपण लॉजिक लावू शकतो की हा बाबा ग्रीन आहे, फोटोसिंथेसिस करते, ते त्याला फूड देते, ओके. पण काय त्याचा कलर सुद्धा अल्गीमुळेच असतो का? याचं उत्तर आहे येस. कारण आत्ताच वरचं स्टेटमेंट काय बघितलं? अल्गी काढून टाकल्यानंतर त्याचं ओरिजिनल कसं दिसतंय? ते ट्रान्सपरंट व्हाईट कलरचं कॅल्शियम कार्बोनेट दिसते, त्याला स्वतःचा कलर नाही. ओके, चला. मग आता प्रश्न असा आहे, जर हे असं दोघांचं सिम्बायोटिक रिलेशनशिप एकदम व्यवस्थित चाललंय, देन व्हाय द ब्रेकअप? व्हाय द ब्रेकअपचा अर्थ काय? दोघं वेगळे का होतात? त्याचं उत्तर ऑलरेडी बघितलंय, स्ट्रेस. त्या स्ट्रेस विषयी थोडंसं बोलूया. वेन वॉटर टेम्परेचर राईज बाय इवन 1 ते 2% जरी समुद्राचं टेम्परेचर, पाण्याचं टेम्परेचर काही आठवड्यांसाठी वाढलं
आता हे काहीच दिवसांसाठी कधी वाढेल? आपण न्यूजमध्ये शब्द वापरत असतो, हीट वेव्ज, कोल्ड वेव्ज. म्हणजे काय? शीत लहर आली, उष्णतेची लाट आली. तर अशी ग्लोबल क्लायमेट चेंजमुळं जर उष्णतेची लाट आली तर काही काळासाठी एखाद्या पर्टिक्युलर भागातल्या समुद्राच्या पाण्याचं टेम्परेचर वाढू शकतंय. आणि फ्यू वीक्स 1-2% जरी असं टेम्परेचर वाढलं तर अल्गी प्रोड्यूस टॉक्सिक कंपाऊंड्स हे याचं उत्तर आहे. पहा, दोघांचं एवढं सिम्बायोटिक रिलेशन आहे, तर मग कोरल अल्गीला एक्सपेल का करतं, बाहेर का काढून टाकतंय? याचं कारण आहे समुद्राच्या पाण्याचं टेम्परेचर थोडंसं जरी वाढलं तरी अल्गी आता फूड बरोबरच काय प्रोड्यूस करते? टॉक्सिक कंपाऊंड, विषारी कंपाऊंड. आणि हे विषारी कंपाऊंड त्या कोरल ॲनिमलसाठी हार्मफुल असेल. मग जे त्याला म्हणजे थोडक्यात काय तर अन्न पुरवणाराच शत्रू झाला. आता तो अन्नाच्या ऐवजी विष द्यायला लागला तर ते तो बाहेर काढून टाकतो आणि स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. टॉक्सिक कंपाऊंड्स. परत हा MCQचं स्टेटमेंट आहे. पहा, प्रिलिमच्या हिशोबानं. म्हणजे असर्शन रिझन वाल्यात सुद्धा हे त्या टाईपचं स्टेटमेंट असू शकते की विषारी कंपाऊंड प्रोड्यूस करायला लागली अल्गी आणि त्याच्यामुळं कोरल जे आहे ते याला बाहेर काढून टाकतात. आणि टू सर्वाईव्ह, जिवंत राहण्यासाठी कोरल एक्सप्लेन्स देम. आणि मग त्याची स्वतःची पण पूर्ण अशी मरणासन्न अवस्था निर्माण होते. आता आपला पुढचा प्रश्न आहे, मग काय कोरलचं ब्लिचिंग होतं म्हणजे कोरल्स मरतात का? तर याचं उत्तर आहे नाही. अ ब्लीच्ड कोरल इज नॉट डेड. महत्वाचं स्टेटमेंट आहे. पहा, परत MCQ. ब्लिचिंग झालेलं कोरल मेलेलं नसतंय, बट ते ऑब्विसली आता त्याला जे फूड पुरवत होतं तेच निघून गेलं. नाव इट इज अ स्टार्विंग. त्याची उपासमार व्हायला लागली, कारण तो स्वतःच फूड स्वतः मिळवू शकत नाही. सिम्बायोटिक रिलेशनशिपमुळे ते अल्गीवर डिपेंड आहे. मोर दॅन अप टू 90% वाचला आपण मगाशीच. आणि ही अल्गीच जर निघून गेली तर आता ह्याला खाऊ पिऊ कोण घालत? म्हणजे आता हे उपासमारीनं मारण्याच्या मार्गावर आहे. आणि हायली व्हर्मलेबल. जर असं उपासमार असेल तर हे कसं होईल? वीक. आणि वीक होईल तर याला वेगवेगळे आजार होण्याची शक्यता वाढायला लागते. म्हणजे ऑल ओव्हर कोरल्स आजारी पडू शकतात आणि त्यांना इन्फेक्शन झालं तर त्या पूर्णतः मरू सुद्धा शकतात. ठीक आहे. व्हल्नरेबल म्हणजे आता हे उघडं पडलं, ह्या आजारांना सहज आजार गाठू शकतात आता ह्याला, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि पण इफ कंडिशन्स रिटर्न टू नॉर्मल, आपण मगाशी काय म्हटलं, फ्यू वीक्स, समजा 2, 4, 5 आठवडे उष्णतेची लाट राहिली आणि त्याच्यानंतर परत नॉर्मल झालं, समुद्राचं टेम्परेचर, पाण्याचं टेम्परेचर अगोदर होतं तसं झालं, थंड झालं, तर परिस्थिती पुन्हा रिव्हर्स होऊ शकते आणि हे कोरल्स पूर्ण मरण्यापासून वाचू शकतात. आणि कॅन रिगेन देअर अल्गी परत त्यांच्यात येऊ शकते. का तर आता नॉर्मल टेम्परेचरला असणारी अल्गी विष बनवणार नाही, ती त्याला फूड देईल. परंतु हे रिगेन देअर अल्गी आणि रिकवर होऊ शकतात, पण त्यासाठी काही दशकांचा कालावधी लागू शकतो. ही सिरियस गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजेच झालेलं डॅमेज लगेच 1, 2, 4 वर्षात रिव्हर्स होणार नाही. हे आजारी पडलंय त्याला पूर्ण बरं व्हायला काही दशकांचा कालावधी लागू शकतो. याचाच अर्थ हा प्रॉब्लेम जास्त सिरियस होण्याच्या अगोदरच याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. याची तीव्र गरज आहे. ठीक आहे. आणि इफ स्ट्रेस परसिस्ट, समजा जर अशी परिस्थिती नॉर्मल झाली नाही, हे क्विकली महत्वाचं आहे. जास्त काळ अशी गंभीर परिस्थिती राहिली तर हे रिव्हर्स होऊ शकत नाही. जास्त काळ जर तो स्ट्रेस चालू राहिला, ऑफन 8 आठवड्यांपेक्षा जास्त, तर मात्र
ह्या ब्लिचिंग झालेल्या कोरल्स मरतात, जी की अतिशय 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 घातक गोष्ट आहे ऑल ओव्हर जगाच्या इकोसिस्टीमच्या हिशोबाने. कारण समुद्र म्हणजे आपल्याला माहितच आहे, काही अर्थवर काहीच एकमेकांपासून आयसोलेशन मध्ये जगू शकत नाही. जे समुद्रात होणार आहे त्याचा फटका आपल्याला बसणार आहे, आपण इथं जे करणार आहोत त्याचा फटका समुद्री जीवांना बसणार आहे. ह्या सगळं जे आहे ते एकमेकांपासून सुट्ट नाहीच. सगळ्यांची लाईफ जी आहे, फूड चेन आणि फूड वेब्स, तुम्ही प्लास्टिकचा कचरा कराल आणि तो कचरा जो आहे न कुजणारा वगैरे त्याचे बारके बारके तुकडे होऊन समुद्रात जाऊन मायक्रोप्लास्टिक बनणार आहे आणि तेच मायक्रोप्लास्टिक पुन्हा मिठाच्या रूपानं, माशांच्या रूपानं पुन्हा तुमच्याच ताटात येणार आहे. म्हणजे याच्यापासून तुमची सुटका नाही आणि त्याच्यामुळं याच्याकडं अतिशय गांभीर्यानं लक्ष द्यायची गरज आहे. आता हे जे सगळे धोके आहेत याचे महत्वाची काही कारणं आहेत, प्रायमरी कॉजेस. त्यातलं सगळ्यात महत्वाचं आताच बघितलं आपण, रायझिंग टेम्परेचर. कोणामुळं? क्लायमेट चेंज. मोर फ्रिक्वेंट, अलीकडे हे व्हायला लागलंय पहा सारखं सारखं. काय व्हायला लागलंय? मोर फ्रिक्वेंट म्हणजे रिपीटेडली आणि अतिशय तीव्र अशा प्रकारच्या मरीन हिटवेव्स यायला लागलेल्या आहेत, उष्णतेच्या लाटा. आणि त्याच्यामुळं समुद्राच्या पाण्याचं टेम्परेचर रिपीटेडली नॉर्मलपेक्षा 1, 2, 3 डिग्री सेल्सिअस वाढत राहायला लागलंय आणि म्हणून कोरल ब्लिचिंगचा इश्यू सारखा सारखा व्हायला लागलाय. सारखा सारखा काय आपण ते बघणार आहोत पुढं. सारखा सारखा म्हणजे ही आत्ता 2023 ते 25 ही 4थी वेळ होती 1998 पासून. एवढ्या कमी काळात एवढ्या वेळा ब्लिचिंग होणं ही अतिशय घातक गोष्ट मानतात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ. आणि जगभरातल्या आपण म्हटलं अप टू 100 कंट्रीजमध्ये कोरल रीफ्स आहेत. या सगळ्या देशांच्या प्रमुखांना आणि तिथल्या सरकारांना हे आवाहन करतायत की प्लीज याच्याकडं लवकरात लवकर लक्ष द्या. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट नाही. चल, रायझिंग टेम्परेचर, क्लायमेट चेंज, सोलर इरेडिएशन्स. काय रेडिएशन्स म्हणजे काय? सूर्याची प्रारणे. प्रारणे म्हणजेच किरणे किंवा त्याची एनर्जेटिक किरणे, दॅट इज प्रारणे शब्द वापरतो आपण. जर हाय लेवल्स ऑफ युव्ही रेडिएशन्स, युव्ही रेज चांगले नसतात आपल्याला माहित आहे, परंतु जिथं उथळ पाणी असतंय, शॅलो वॉटर, तर उथळ पाण्यामध्ये जर असं खोल पाणी असेल तर तिथपर्यंत ही युव्ही रेडिएशन्स पोहोचू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे कोरल रीफ्स यांच्यापासून वाचतात. परंतु उथळ पाणी असेल तर तिथलं पाणी एकतर उथळ असताना गरम होईल आणि प्लस हे युव्ही रेडिएशन्स पण कोरल रीफ्स पर्यंत पोहोचू शकतील आणि त्यामुळं हा जो त्यांच्यावरचा हीट स्ट्रेस असतो, उष्णतेनं आलेला ताण, एक्झासर्बेट. परत क्वेश्चन, वर्ड महत्वाचा आहे पहा. परिस्थिती अधिक चिघळवणे किंवा खराब करणे आहे, त्यापेक्षा परिस्थिती अधिक गंभीर, अधिक किचकट म्हणजे सुधारण्याच्या ऐवजी बिघडवणे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करते सोलर इरेडियन्स, म्हणजेच युव्ही रेडिएशनचं सूर्यप्रकाशात असणारी हाय लेवल. त्यानंतर पुढचा कॉज आहे पोल्युशन अँड रन ऑफ. रन ऑफ म्हणजे इकडून तिकडून जे वाहून येतं समुद्रात, ठीक आहे. जसं की आपण शेतामध्ये खत टाकला आणि पाऊस पडला जास्त आणि शेतात जास्त झालेलं पाणी वाहून गेलं, तर त्या वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्यात आपण टाकलेलं खत पण विरघळून वाहून जाईल, दॅट इज कॉल्ड रन ऑफ. ठीक आहे. तर पोल्युशन अँड रन ऑफ. केमिकल्स फ्रॉम फर्टिलायझर्स, फर्टिलायझर मधले केमिकल्स. सिवेज म्हणजे सांडपाणी, घाण पाणी. आणि सर्टन सनस्क्रीन्स. आता इथं सनस्क्रीन म्हणजे कुठलं पहा, सनस्क्रीन लोशन का, ते पण आहेच कॉस्मेटिक्स मध्ये जे वापरतो. उन्हात गेल्यानंतर आपल्या स्किनला युव्ही रेडिएशननं
हानी पोहोचू शकते. बघा, दोन प्रकारचे युव्ही रेडिएशन्स आहेत, युव्ही ए आणि युव्ही बी. युव्ही ए रेडिएशन्स हे परत एमसीक्यू आलं पहा, परत एमसीक्यू आलं प्रिलिमच्या हिशोबानं. युव्ही ए रेडिएशन जे असतात त्याच्यामुळं एजिंग अँड डीपर डॅमेज होतं. एजिंगचा अर्थ काय, आपल्या चेहऱ्यावर, हातावर, पायावर सुरकुत्या पडणे, म्हणजे थोडक्यात वय वाढल्यासारखं परिस्थिती निर्माण होणे. आणि डीपर डॅमेज म्हणजे खोलवरपर्यंत ह्या युव्ही रेचा आपल्या स्किनवर नुकसान पोहोचू शकतं. आणि युव्ही बी जे रेडिएशन्स असतात त्यानं सनबर्न होतो. फक्त सनबर्न माहित आहे आपल्याला, जास्त उन्हात वावरल्यानंतर कातडी जी आहे ती जळाल्यासारखी होते, भाजल्यासारखी होते, काळी पडते आणि काही दिवसांनी त्याच्यावरचे बारके बारके तवके निघायला लागतात. ते सनबर्न. ते सनबर्न कोणामुळे होतं, युव्ही बी रेडिएशन. आणि युव्ही ए रेडिएशनमुळे एजिंग आणि डीपर डॅमेज होतं. ठीक आहे, चला आता इथं आपण येतो सनस्क्रीन जवळ. ह्या सनस्क्रीन्स मध्ये काय असतं घातक बघा, ऑक्सिबेन्झोन, त्याचंच दुसरं नाव आहे बेन्झोफेनॉन 3 आणि त्याचंच तिसरं नाव आहे UV9. म्हणजे आपण वापरलेले असे जे सनस्क्रीन मधले घातक केमिकल्स आहेत त्या वस्तू वापरून झाल्यानंतर आपण इकडे तिकडे टाकून देतो आणि पुन्हा ते पाण्यातून वाहून समुद्रात जातं आणि समुद्रात गेल्यानंतर या घातक केमिकल्समुळं कोरल्सवर स्ट्रेस येतो आणि ब्लिचिंग व्हायला पण कारणीभूत होतं. हे सरळ सरळ आले तर क्वेश्चन, सरळ सरळ ह्या क्वेश्चनचे MCQs आहेत लक्षात घ्या. सनस्क्रीनचा थेट याच्याशी काही संबंध आहे असं वाटत नाही, परंतु सनस्क्रीन मधलं हे जे केमिकल आहे ज्याची ही तिन्ही नावं आहेत ते जास्त डेंजरस आहे. आता सनस्क्रीन फक्त स्किनवरच लावणार आहे का, बघा सनस्क्रीन दोन प्रकारचं असते. सनस्क्रीन काम कसं करते असा एक वेगळा MCQ आला जनरल. बऱ्याच वेळा बोललोय आपण, UPSC काय करते, एखाद्या मेन टॉपिकशी रिलेटेड त्याच्यावर परिणाम करणारा घटक असतो त्याच्यावर क्वेश्चन विचार. तर हे ते आहे, डायरेक्ट कोरल ब्लीचवर क्वेश्चन नाही आला, सनस्क्रीनवर आला. आणि आपल्याला क्वेश्चन पडला काय की सनस्क्रीनवर क्वेश्चन कशासाठी आला. सनस्क्रीन हा एक महत्वाचा घटक आहे कोरल ब्लिचिंगला कॉज करणारा आणि म्हणून त्याच्यावर सेपरेट क्वेश्चन असू शकतो. सनस्क्रीन्स कसे काम करतात बघा, एक दोन प्रकारचे असतात, केमिकल सनस्क्रीन्स आणि दुसरा असतं फिजिकल सनस्क्रीन. ठीक आहे, हे जे असते ह्याचं काम आहे ऍब्झॉर्ब करणं. म्हणजे आपण जे सनस्क्रीन लावले तो काय करतो तर सनलाइट मधले UV रेज जे असतात त्यांना ऍब्झॉर्ब करतो आणि त्यांची हीट मध्ये कन्व्हर्जन, आणि ती हीट जी आहे ती उडून जाते. मग म्हणजे बघा त्यानं आपल्याला त्याला स्किन पर्यंत येऊच दिलं नाही. आता जसं म्हटलं की डीपर डॅमेज, स्किन पर्यंत आता जाऊच दिलं नाही तर ते डीपर डॅमेज करू शकत नाही. ते फक्त ऍब्झॉर्ब करते आणि त्या UV रेडिएशनची हीट बनवते आणि सोडून देते आणि त्याच्यामुळं सनलाइट पासून, त्याच्या UV रेडिएशन पासून आपल्या स्किनचं रक्षण होतं. एक ओके, असं एक्झाम्पल कोण आहे, ऑक्सिबेन्झोन. ठीक आहे, हाच आहे तो ऑक्सिबेन्झोन. आणि दुसरं फिजिकल सनस्क्रीन जे असते ते ब्लॉकरचं, म्हणजे ते ब्लॉकर असतात. हे ऍब्झॉर्बर झाले, हे ब्लॉकर. ब्लॉकर म्हणजे काय, जसा आरसा असतो तो काय करतो, आपण जर अशी सनलाइट आली ना आरसा पकडला तर तो रिफ्लेक्ट करतो, तसा आलेली सनलाइट आपल्या स्किनवरनं रिफ्लेक्ट करायचं काम करतो, ते असतात ब्लॉकर्स. दे रिफ्लेक्ट UV रेडिएशन्स. अशा दोन प्रकारचे सनस्क्रीन्स असतात. जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा सनस्क्रीन लोशनचा रिझल्ट यावा म्हणून बऱ्याच कंपन्या ह्या दोघांचं कॉम्बिनेशन वापरतात. ठीक आहे, पण आता हे झालं आपल्या बॉडीला लावण्याचं सनस्क्रीन. एवढंच सनस्क्रीन असत नाही. आपण बघतो लहान मुलांची बागेतली खेळणी आहेत प्लॅस्टिकची, किंवा आपल्याच प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत एकदम अट्रॅक्टिव्ह कलरच्या. लहान मुलांची एकदम कलरफुल खेळणी आहेत, ती उन्हात वारात पावसात राहिली तर थोड्या दिवसांनी त्यांचा कलर डल पडू शकतो, त्यांचं शायनी अपीअरन्स कमी होतं. बागेत लावलेल्या खेळण्यांचे बघा थोड्या दिवसांनी प्लास्टिकच्या खेळण्यांचे तुकडे उडायला लागतात आणि ते वीक होतं. तर त्या खेळण्यांची लाईफ वाढवण्यासाठी पण त्याला वर्ण कोटिंग दिलेलं असते, ते पण कुणाचं असतंय, ऑक्सिबेन्झोनचं असतंय, ते पण सनस्क्रीनच.
आपल्या स्किनवर लावतो तशाच प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू टिकाव्या म्हणून पण सनस्क्रीन लावतो. आणि ते सनस्क्रीन पण मग एवढ्या प्लास्टिकच्या वस्तू वापरतो आपण जगभरात, मग त्या सगळ्या खराब झाले की त्यांच्यावर लावलेल्या सनस्क्रीन मधलं ऑक्सिबेन्झोन जे आहे, हे ऑक्सिबेन्झोन मातीतलं पाण्यातलं वाहत वाहत पुन्हा समुद्रात जाते आणि त्या कोरल रीफ्सना डॅमेज करते. त्यामुळे ऑक्सिबेन्झोन मध्ये बऱ्याच अंशी अलीकडच्या काळामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे हे महत्वाची गोष्ट लक्षात असू द्या. आणि हे राहील, जसं केमिकल सनस्क्रीन कोण आहेत, ऑक्सिबेन्झोन आहे, तसं फिजिकल सनस्क्रीन याचं एक्झाम्पल खाली आलं पहा. याच्यामध्ये असतात झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साईड. ओके, चला. त्यानंतर दुसरं काय कारण आहे कोरल ब्लिचिंगचं? ओशन ऍसिडिफिकेशन, इन्क्रीज्ड कार्बन डायऑक्साईड. आता आपण समुद्राचं काय महत्व आहे म्हणतो वाढणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंग मध्ये? ओशन्स ऍक्ट्स ॲज अ सिंक फॉर कार्बन डायऑक्साईड. अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचं काम समुद्र करतो. पण ते शोषून घेतल्याचा परिणाम हे म्हणजे महादेवानं विष पिल्यासारखा झाला की त्याचे परिणाम आता त्यानं स्वतःला भोगावे लागतात. वाचवायला दुसऱ्याला केलं. कार्बन डायऑक्साईड समुद्रानं शोषून घेतला आणि जास्त कार्बन डायऑक्साईड झाल्यामुळं समुद्राच्या पाण्याची जी सलायनिटी आहे ऍसिडिफाय झालं, ते मेक्स इट हार्डन. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर कोरल्सना स्केलेटन बनवणं अवघड जातं. मेक्स इट हार्डर फॉर कोरल्स टू बिल्ड अँड मेंटेन. स्वतःचे कॅल्शियम कार्बोनेटचे स्केलेटन बनवणं आणि त्यांना सांभाळणं, मेंटेन करणं अवघड जातं कोरल्सना समुद्रातल्या पाण्यातली कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढल्यामुळे. हे एक दुसरं कारण. दुसरी गोष्ट एक्स्ट्रीम लो टाइड्स. मगाच बघितलं शॅलो वॉटर बघितलं आपण, उथळ पाण्यामध्ये युव्ही रेडिएशन्स पोचतात. जर अशा लो टाइड्स भरती ओहोटीनं जर खूपच पाणी खाली गेलं तर हे कोरल्स उघडे पडतात आणि हवेशी कॉन्टॅक्ट येतो त्यांचा, आणि त्याच्यामुळं सुद्धा त्यांचं ब्लिचिंग होतं. अशी अनेक कारण आहेत. बघा, हे पण 1 मार्कर, एक सेंटेन्स आहे ते म्हणजे त्याच्या कोरल. आला क्वेश्चन, व्हिच ऑफ द फॉलोइंग आर द कॉजेस ऑफ कोरल ब्लिचिंग, आणि त्याच्यामध्ये हे फॅक्टर्स आहेत. आणि त्याच्यातल्या फॅक्टर्स ऐवजी नुसता सनस्क्रीन हा आलाच नाही, केमिकल्स वगैरे काहीच नाही आला, नुसता सनस्क्रीन्स, केमिकल्स प्रेझेंट इन सनस्क्रीन्स. मग आपण काय विचार करू, आज सनस्क्रीन काय एवढं वापरतो का आपण पण आपण सनस्क्रीनचा अर्थ सांगितला इथं. फक्त आपण स्किनला लावतो ती सनस्क्रीन लोशन नाही, प्लास्टिकच्या वस्तूंवर अप्लाय केलेलं जे आहे ते पण सनस्क्रीनच आहे. आणि त्याच्यात पण हे ऑक्सिबेन्झोन जे डेंजरस केमिकल आहे ते आहे. त्याच्यामुळं एवढ्या बारकाईनं वाचाल तर परत मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो, प्रिलिम्स आणि मेन्स ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. एकाच टॉपिकला तुम्ही दोन्हीच्या अँगलनं तयार करू शकता. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता या सगळ्यांचा जागतिक परिणाम काय, वेगळं म्हणायची गरजच नाही, मगाच गेलाय जागतिक परिणाम. बघा, आपण काय म्हटलं, कोरलचं महत्व काय आहे? हे जगभरातल्या खास करून कोस्टल रिजन मधल्या लोकांसाठी फूडचा सोर्स आहे, रोजगाराचा सोर्स आहे, मरीन इकोसिस्टीमसाठी अतिशय महत्वाचा कॉम्पोनंट आहे हा. आणि ऑल ओव्हर सगळ्या, जरी तो 1% पेक्षा कमी ओशन फ्लोअर वर असला तरी तो अख्ख्या समुद्राच्या जीवांच्या 1/4 एवढ्या जीवांना खाद्याचा पुरवठा करते. मग हे सगळे जर कोरल ब्लिचिंगमुळे नष्ट झालं तर ह्या सगळ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. हे थोडक्यात आपण बघूयात, मग आपला टॉपिक झाला. ग्लोबल इम्पॅक्ट, बायोडायव्हर्सिटी बोललो. हे जे रीफ्स आहेत ते सपोर्ट 25% ऑफ ऑल मरीन स्पीसीज. 1/4 बोललोच पहा आपण आताच. 25% सगळ्या मरीन स्पीसीजला खाऊ घालते. मग त्याच्यात फिश असतील, टर्टल्स असतील, क्रस्टेशियन्स असतील. आता परत साधा सिंपल क्वेश्चन काय येऊ शकतो बघा, टर्टल्स आणि टॉर्टॉइजेस मधला फरक.
बघा, फक्त आपण बोललो की फक्त करतोय तेवढंच नाही करायचं, साईड बाय बघायला पाहिजे. 4 पाय असणार आणि जमिनीवर चालणार ते असते टॉर्टॉइज, आणि पोहण्यासाठी ज्याला फ्लिपर असतात ते असते टर्टल. दोन्हीतला फरक लक्षात घ्या. 4 पायाने, जे डार्विनच्या एक्सपेरिमेंट मध्ये बघता तुम्ही कधी फोटो, 4 पायाने जमिनीवर चालतो तो टॉर्टॉइज असतो, आणि चपटे चपटे वल्ले असल्यासारखे, होडीचे वल्ले असल्यासारखे समुद्रात पोहायला ज्याला असते ते टर्टल्स असतात. आणि क्रस्टॅशियन्स, हा सेपरेट क्वेश्चन असायला पाहिजे पहा. क्रस्टॅशियन्स कोण असतात? जसं की मागच्या वर्षीच्या प्रिलिम्स मध्ये युपीएससीनं एक क्वेश्चन विचारलाय पहा. खाली एक नाव दिलंय आणि म्हटलंय की हे काय आहे, हे बर्ड आहे का, इन्सेक्ट आहे का, ॲनिमल आहे, मॅमल आहे, काय आहे? एवढाच क्वेश्चन आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाही. आणि दुसरा एक उल्लेख काय आलेला होता, मार्सुपियल्स. शब्द माहीत असणं खूप महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. मार्सुपियल्स काय आहेत? कांगारू. असे प्राणी ज्यांची पिल्लं त्याच्या मम्मीच्या पोटात असलेल्या मस्क्युलर पाऊच मध्ये राहतात, त्यांना मार्सुपियल्स म्हणतात. मॉन्टेन ग्रासलँड्स, मॉन्टेन ग्रासलँडच माहित नाही काय? या गोष्टी प्रिपरेशन करताना थोड्याशा डिप्थ मध्ये जाऊन बघणं आपलं एक्झाम हॉल मधलं कन्फ्युजन प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी करू शकतात. त्यामुळे या गोष्टींकडे केअरफुली, अतिशय सजगपणे बघायची गरज आहे. म्हणून आपण म्हटलं होतं की स्पून फिडिंगची सवय लावू नका, सगळंच रेडीमेड पाहिजे असा माइंडसेट ठेवू नका. स्वतःची क्युरिओसिटी त्यात थोडीशी दाखवा, त्याच्यातूनच तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे, त्याच्यातूनच कळत न कळत तुमची इंटरव्ह्यूची प्रिपरेशन होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, चल मग क्रस्टॅशियन्स कोण असतात? हा लॅटिन वर्ड आहे क्रस्टॅसिया, ज्यांना कवच असतं विथ शेल्स. लाईक खेकडा माहित आहे तुम्हाला? खेकड्याला टर्पला सारखी बॉडी असते. आपण असा कधी मेलेला खेकडा वगैरे किंवा पडलेला खेकडा बघितला तर तुकडे तुकडे उडालेले असतात. तर ज्याला कवच असतं त्यांना क्रस्टॅशियन्स म्हणतात. ऑर क्रस्टेड वन्स. इनव्हर्टिब्रेट असतात, त्यांना पाठीचा काना नसतो. आणि कॉन्स्टिट्यूट वन ग्रुप ऑफ आर्थ्रोपोड्स. आर्थचा अर्थ, पडचा अर्थ असतो पाय, आणि आर्थचा अर्थ असतो जॉईंट्स. ज्यांच्या पायांना जॉईंट्स असतात, जॉईंटेड अपेंडेजेस सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर. आर्थ्रोपोड्स लाईक इन्सेक्ट्स, झुरळाच्या पायाला ठिकठिकाणी जॉईंट आहे, आर्थ्रोपोड्स. आणि आर्थ्रोपोड्स हे सगळ्यात मोठा ग्रुप ऑफ ॲनिमल्स आहेत, लक्षात घ्या. तुम्ही 10वी 9वीचे स्टेट बोर्डची बेसिक पुस्तकं वाचाल तर त्याच्यात हे सापडेलच पहा की पृथ्वीवर सगळ्यात मोठा ग्रुप ऑफ ॲनिमल्स कोण आहेत? आर्थ्रोपोड्स आहेत. याला सायन्समध्ये मराठी शब्द काय येतो? संधिपाद. संधी म्हणजे जॉईंट, पाद म्हणजे पाय, ज्याच्या पायाला जॉईंट्स असतात. तर हे पण त्याच्यातला खेकडा पण बघतो आपण, असे जॉईंट्स असतात, ठिकठिकाणी जॉईंट्स असतात त्याच्या पायात. तर ते आर्थ्रोपोडचा ग्रुप आहे. मग आले परत प्रिलिमचे MCQचे सेंटेन्सेस. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस रिलेटेड टू क्रस्टेशियन्स. आणि पहिला आला की दीज आर द ग्रुप ऑफ आर्थ्रोपोड्स, दे हॅव शेल्स. आणि त्याच्यानंतर काय करूयात? दीज आर द पार्ट ऑफ सबफायलम क्रस्टेशिया. लार्ज डायव्हर्स ग्रुप ऑफ मेनली ॲक्वेटिक, हे ॲक्वेटिक आर्थ्रोपोड्स असतात. आणि त्याच्यामध्ये डेकॅपोड्स पण असतात आणि हेक्झॅपोड्स पण असतात. परत आता इथं बघा, डेक्याचा अर्थ असतो 10 पाय असणारे, हेक्झॅचा अर्थ असतो 6 पाय असणारे. षटपाद शब्द वापरतो आपण त्याला. 6 पाय असणारे कोण आहेत? 6 पाय इन्सेक्ट्स अँड एंटोग्नॅथन्स. आलं सगळं प्रिलिम, जसंच्या तसं प्रिलिम्स, लक्षात जसंच्या तसं. म्हणून मी म्हटलेलं होतं लेक्चरच्या सुरुवातीला, लेक्चर थोडंसं मोठं होईल, परंतु एकाच लेक्चरमध्ये आपण मल्टिपल टॉपिक कव्हर करून जास्तीत जास्त MCQs प्रिलिमच्या अँगलनं आणि ऑल ओव्हर अख्खाच्या अख्खा टॉपिक मेन्सच्या अँगलनं दोन्ही दृष्टीने तयार करतोय. ठीक आहे, चल कोण कोण आले परत एक्झाम्पल्स. परत साधा सिंपल क्वेश्चन काय आला बघा, दुसरा MCQ. व्हिच ऑफ द फॉलोइंग आर क्रस्टेशियन्स? आणि खाली ऑप्शन आहे श्रिम्प, प्रॉन, क्रॅब, लॉबस्टर, क्रेफिश. झाला क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे?
खाली दिलेल्या एक्झाम्पल्स पैकी कोण कोण क्रस्टेशियन्स आहेत सांगा. आणि तुमचं जे हे असतं मत्स्यपालनामध्ये क्रस्टेशियनचा उल्लेख येतो का? त्या अँगलनं पण हा टॉपिक महत्वाचा होतो. मग क्रस्टेशियन्स आहेच कोण? श्रिम्प कोण असतात? झिंगे जसे असतात, झिंगे, प्रॉन म्हणजे झिंगे, तसेच असतात श्रिम्प्स. ठीक आहे. क्रॅब्स, खेकडे, लॉबस्टर्स पण खेकड्यासारखेच असतात, जरा लंबुळके असतात. क्रेफिश, शेड श्रिम्प्स, ब्रँक्यू, ही नावं तरी कानावरून घेतलेली असली पाहिजे. तो जो क्वेश्चन म्हटला आता मी 2 मिनिटापूर्वी क्वेश्चन विचारला की हा काय आहे सांगा, त्याचं नावच पहिल्यांदा ऐकतो तर हा प्राणी आहे का, पक्षी आहे का, इन्सेक्ट आहे, कसं सांगणार? म्हणून हे एवढे डिटेल्स याच्यात भरण्यामागचं कारण हे आहे लक्षात की याच्यातून आपल्याला क्वेश्चन ट्रॅप करता येऊ शकतात. निदान त्याच्या आसपास गेलं तरी एक्सक्लुजन मेथडनं आपण काय आपल्या उत्तराचा पार्ट असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे एवढं तरी डिसाईड करू शकतो आणि आपल्या बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. चला, ब्रँकिओपोड्स, फिश, लाईस, क्रील, हे सगळी जी नावं आहेत जी काय असतील ती. इट इज नाव वेल ऍक्सेप्टेड काय हेक्झॅपोड्स सुद्धा यांच्यातूनच जन्माला आलेत. इव्होल्युशन ज्याला म्हणतो आपण, त्यांची उत्क्रांती यांच्यातूनच झालेली आहे असं सायंटिस्ट मानतात. तर बायोडायव्हर्सिटीवर फटका बसू शकतो, त्याच्यातून हा क्वेश्चन आपण काढलाय पहा. ऍक्च्युली हे याचा पार्ट नव्हता, फक्त इथं काय होतं, या सगळ्यांवर प्रतिकूल परिणाम होईल जर कोरल ब्लिचिंग झालं तर, आणि मग त्याच्यातून हा सब टॉपिक आपण वाढवलाय थोडासा. चला पुढे येऊयात. दुसरा फटका काय बसू शकतो जर कोरल्स मेले तर? ह्युमन लाईव्हलीहूड बघितलं आपण, रोजगारावर परिणाम होतोय, किनारपट्टीत राहणाऱ्या लोकांचं फूडचा सोर्स, टुरिझम मिळणारे जॉब्स आणि कोस्टल प्रोटेक्शन हे सगळं संपून जाईल. त्याच्यानंतर रिसेंट इव्हेंट्स काय, हे महत्वाचं आहे पहा. हे आता हा टॉपिक जो चर्चेत आला त्याच्या मागचं कारण काय, तर ती ही न्यूज आहे. 2023 ते 25 या 2 वर्षांमध्ये 4थी लाट आहे ग्लोबल कोरल ब्लिचिंगची. 1998 पासून एवढ्या कमी काळात एवढ्या वेळा कोरल ब्लिचिंग याच्या अगोदर ह्युमन हिस्ट्रीत कधी झालेलं दिसत नाही आणि म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी वाढली आहे. परत घटना घडायला लागल्यात तर ही सिरियस अलार्म बेल आहे, धोक्याची घंटा आहे, सावध व्हायची वेळ आहे ही. आणि या आलेल्या उष्णतेच्या लाटेनं कोरल ब्लिचिंगच्या 80% ऑफ द वर्ल्ड रिप्सवर परिणाम झालेला आहे. आणि हे आजपर्यंत घडलेल्या मोस्ट स्पॅशियली एक्सटेन्सिव्ह, स्पॅशियली हा शब्द जो आहे तो रिलेटेड टू स्पेस आहे पहा, म्हणजे एरियाचा विचार करता आजपर्यंत एवढ्या व्यापक प्रमाणात कधीही कोरल ब्लिचिंग झालेलं नव्हतं, ते यावर्षी झालेलं, म्हणजे आता जस्ट 2025. ठीक आहे. आणि मॅसिव्ह ब्लिचिंग इव्हेंट्स हॅव लेड टू लॉस ऑफ व्हास्ट एरियाज ऑफ कोरल रिप्स. आणि असं म्हटलं जातं की हाफ ऑफ द वर्ल्ड कोरल रिप्स जे आहेत हॅव ऑलरेडी बीन लॉस्ट, नष्ट होतील नाही, ब्लिचिंग झालंय नाही, लॉस्ट, मेलेत. निदान आता राहिलेल्या निम्म्यांना तरी वाचवायला पाहिजे, हा स्टान्स आहे सायंटिस्टचा आणि याच्याकडे सिरियसली लक्ष दिलं पाहिजे. मग आता हे वाचवण्यासाठी काय करावं? आता हे झालं मेन्सच्या अँगल. आपला क्वेश्चन कसा कसा आपण मोल्ड केला बघा. ऑल ओव्हर आला की असाच्या असाच क्वेश्चन मेन्सचा. काय काय केला आणि त्याच्यात प्रिलिमच्या पण बघितलंच. काय काय केलं अगोदर बघितलं, कोरल रिप्स काय असतात, त्यांचं महत्व काय असतं, मग कोरल ब्लिचिंग काय असतं, कशामुळं होतं, त्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि हे कसं टाळता येऊ शकेल. मग आपला पूर्ण क्वेश्चन तयार झाला. ठीक आहे. चल, हाऊ टू हेल्प रिड्यूस कार्बन फुटप्रिंट, म्हणजे हे जे ट्रान्झिशनिंग टू रिन्युएबल एनर्जी झालं पाहिजे, कारण ग्लोबल वॉर्मिंग त्याच्याचमुळं होत आहे, पोल्युशन करणारे फ्युल्स वगैरे वापरल्यामुळं आणि नॉन रिन्युएबल रिसोर्सेस ऑफ एनर्जी वापरल्यामुळं. तर ग्रीन एनर्जीवर शिफ्ट झालं पाहिजे, पोल्युशन कमी केलं पाहिजे, तर समुद्री पाण्याचं टेम्परेचर वाढणार नाही. यूज ऑफ रिप सेफ सनस्क्रीन, आपण बघितलं सनस्क्रीन कसं घातक आहे,
अवॉइड प्रॉडक्ट ज्याच्यामध्ये ऑक्सिबेन्झोन असेल आणि ऑक्टिनोझेट असेल, हा नवीन नाव आहे पहा, हे असेल अशा प्रकारचे सनस्क्रीन वापरू नका. सपोर्ट मरीन प्रोटेक्टेड एरियाज. काय आहेत मरीन प्रोटेक्टेड एरियाज? These zones reduce local stressors like overfishing, अति मासेमारी करणं वगैरे टाळणं. आणि दुसरी गोष्ट, डायरेक्ट कोरल रीफ्सना धोका पोहोचेल अशा प्रकारे जाळी वगैरे टाकणं, त्यांची मोडतोड करणं, अशा प्रॅक्टिसेसवर बंदी आणून कोरल रीफ्सना वाचवता येऊ शकतं. आणि माइंडफुल टुरिझम म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही हे एवढे सुंदर सुंदर कोरल रीफ्स बघायला जाता, स्कुबा डायव्हिंग करता, स्नॉर्कलिंग करता, तर अशा वेळेस फक्त त्यांचा दुरून बघून आनंद घ्या, त्यांना टच करू नका. अँकरिंग ऑन रीफ, अँकरिंग म्हणजे असं काहीतरी त्याला अडकवणं आणि सपोर्ट म्हणून वापरणं, त्याच्यातून त्यांची मोडतोड होते. अशा गोष्टी, बेजबाबदार टुरिझमच्या गोष्टी करू नयेत. परत सांगायचा मुद्दा तोच, प्रिलिम्स आणि मेन्स वेगवेगळं नाही, हे सगळं एकच आहे. एकाच टॉपिक वरून आपले पुढचे सुद्धा व्हिडिओज जिथं जिथं पॉसिबल आहे तिथं तिथं आपण छोटे छोटे व्हिडिओज बनवतोय. परंतु जिथं मला असं वाटेल की या टॉपिकमधून जास्तीत जास्त MCQs मिळू शकतात आणि हा टॉपिक पोटेन्शियलचा टॉपिक आहे, दोन्हीच्या अँगल्सनी मेन्स आणि प्रिलिम्स अशा ठिकाणी आपण त्याला घेण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त डेप्थमध्ये करत राहू. त्याच्यामुळं कधी व्हिडिओज मोठे झाले तर मी सजेस्ट करेन की प्लीज त्याला मध्ये स्किप करू नका. याच्यात पूर्ण टॉपिक तुमच्याच कामाचा बनवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याच्यामुळं त्याला पूर्ण बघण्याचा आणि त्याच्यातून जास्तीत जास्त बेनिफिट घेण्याचा प्रयत्न असू द्या. ठीक, आज आपण थांबतोय आणि प्रत्येक व्हिडिओचं PDF जे आहे आता जे तुम्ही बघताय, हे PDF तुम्हाला त्या व्हिडिओच्या खाली अवेलेबल करण्याचा प्रयत्न राहील. ओके, थँक्यू.